नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कारले पिकावर मर रोग हा 100% कसा नियंत्रणात आणू शकता याच्याबद्दल माहिती देतो. त्याच्यामुळं तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या कारले पिकामध्ये मर रोग आला की येलो मोजेक आणि करपा हा रोग येतो आणि अशामुळे आपलं कारले पिकातून दाण्याचे वेले सुकायला लागतात. अशा वेळी तुम्हाला ज्या मी औषधाची ड्रिचिंग करायला सांगतो त्या औषधाची ड्रिचिंग तुम्ही करा. तुमच्या पिकामधील मर रोग हा कायमचा बरा होऊन जाईल. हे बघू शकता, हे रोको आहे आणि याच्यामध्ये 70% थायोफेनेट मिथेल हे केमिकल आहे आणि याच्या जोडीला तुम्हाला ब्लू कॉपर घ्यायचं आहे. हे बघू शकता, हे ब्लू कॉपर आहे आणि याच्यामध्ये 50% कॉपर ऑक्सिक्लोराइड हा घटक आहे आणि या दोन औषधांची तुम्ही तुमच्या पिकावर मर रोग आल्यानंतर त्याची ड्रिचिंग करायचे. या औषधाचा वापर करण्यासाठी तुम्हाला 15 लिटर पाण्यामध्ये 30 ग्रॅम ब्लू कॉपर हे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 30 ग्रॅम रोको ही पावडर घ्यायची आहे आणि त्याचं हे चांगलं मिक्स द्रावण बनवायचं आहे. आणि तुम्ही द्रावण बनवून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो त्या पद्धतीनं बघा. हे बघू शकता, या अशा पद्धतीनं हे कारल्याचं खोड आहे आणि या खोडावर त्याची ड्रिचिंग करावी लागते. जे द्रावण तुम्ही 15 लिटर पाण्यामध्ये बनवलं आहे ते तुम्ही ठिबकचं पाणी द्या. त्याच्यानंतर त्या ठिकाणी या खोडावर, नेमकं या खोडावर तुमच्या त्या द्रावणामधलं 30 ml द्रावण आहे त्या खोडावर टाकून द्या. तुमच्या कारले पिकाच्या खोडाला झालेली ही जखम त्या ठिकाणी तुम्ही पाणी दिलं नाही त्यावेळेस त्या ठिकाणी जमिनी सुकून जाईल आणि सुकून झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या खोडाला, कारल्याच्या खोडाला झालेली जखम ही सुकून बरी होईल आणि 5 दिवसानंतर तुमच्या पिकामध्ये ॲटोमॅटिक समजून येईल का तुमचा मर रोग हा 100% कंट्रोलमध्ये आलेला दिसेल. आणि त्याच्यानंतर तुमचा मर रोग हा कंट्रोल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दुसरी एक फवारणी करायची आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही एक्स्ट्रा मी माहिती देतो. त्या ठिकाणी तुमचा मर रोग कंट्रोल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक दुसरी फवारणी करायची आहे. या फवारणीनं तुमच्या कारल्या पिकामध्ये जो येलो मोजेक आणि करपा रोग आला आहे त्याचं नियंत्रण केल्यानंतरच तुमचा मर रोग हा 100% कंट्रोलमध्ये येईल. मर रोग कंट्रोल केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा येलो मोजेक आणि करपा हा रोग नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मी ज्या औषधाची फवारणी करायला सांगतो त्या औषधाची तुम्ही फवारणी करा. तुम्हाला 15 लिटर पाण्यामध्ये 20 ml अलायन्स घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 35 ml टॉनिक हे घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या कारली पिकावर तुम्ही 5 दिवस पाणी न दिल्यानं 6व्या दिवशी पाणी द्या आणि पाणी दिल्यानंतर 6व्या दिवशी या औषधाचा तुम्ही तुमच्या पिकावर फवारणी करा. तुमच्या पिकातून येलो मोजेक आणि करपा हा रोग नियंत्रित येईल आणि तुम्हाला करपा आणि येलो मोजेक आणि मर रोग हा दोन्ही कंट्रोलमध्ये दिसतील आणि तुम्हाला 5व्या ते 6व्या दिवशी तुम्हाला रिझल्ट त्याचे दिसून येतील. तुमच्या पिकामध्ये तुमच्या रोपांना हिरवल आलेलं असेल आणि फळंही सेटिंग चांगल्या पद्धतीने होईल. कारण याच्यामध्ये करपा आणि येलो मोजेकमुळे तुमच्या फळांची सेटिंग ही चांगल्या पद्धतीने होत नसते. त्यामुळे या औषधाची फवारणी करा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.